मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। अखेर राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे अजितदादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची अपडेट। दादांचा घातपात झाला आणि नेमके आरोपी तेच हेरले। रोहित पवारांनी जे सांगितलं अखेर तेच खरं ठरलं। अजितदादांचा घातपातच झालाय आणि आरोपी अखेर जेरबंद। नेमकं काय घडतंय मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची अपडेट। मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत की अजितदादा यांचे मारेकरी सापडले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी आता खळबळ उडाली आहे। दादांच्या मारेकऱ्यांच्या चौकशीसाठी सीबीआयने आता मात्र सगळ्यात मोठा चेहरा पुढे आणलाय आणि पुण्यामध्ये तब्बल 8 तास चर्चा झाल्याच्या नंतर चौकशी झाली। एका बड्या माशाची चौकशी झाल्यानंतर आता सगळं निष्पन्न होतंय। दादांचा घातपात नेमका कोणी केलाय यावर मात्र रोहित पवार यांनी आपला तीव्र असा संताप व्यक्त केलाय। रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार काल सीबीआय चौकशी झाली, यामध्ये सीआयडी चौकशी झाली। या दोन्ही चौकशांमध्ये मुख्य आरोपी असलेले ज्यांच्यावरती आमचा संशय होता, अखेर त्यांनाच काल चौकशीसाठी 8 तास त्यांना बोलवलं गेलं। आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा घोळ म्हणजे या ठिकाणी असा झाला की आरोपीला जसं वागवायला पाहिजे तसं त्यांनी वागवलं नाही। आरोपींचा सगळ्यात मोठा तिथे हिशोब चुकता करायचा, परंतु त्यांना मात्र संरक्षण, त्यांना जेवण, त्यांना क्रिकेट मॅच, त्यांची सगळ्यात मोठी हुजागिरी पुरवली गेली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा पाहुणचार केला गेला। मग ही चौकशी कुठली असा रोहित पवार यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव मात्र आता पुढे येत आहे। का रोहित सिंग या व्यक्तीला काल पुण्यामध्ये त्याची कसून चौकशी झाल्याच्या नंतर दादांच्या घातपाताविषयी आरोप त्याच्यावरती नेमके कसे आहेत, त्याने काय केलं याची संपूर्ण चौकशी आता सुरू झाली आहे। रोहित पवारांना जे पाहिजे होतं अखेर तेच पुढे घडताना दिसतंय। राज्याच्या राजकारणामध्ये दादांचा घातपात झाला। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून रोहित पवार सांगत होते, आता पवार कुटुंबीय सांगू लागले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र आता सांगतोय की दादांचा घातपात झालाय। तो VSR कंपनी आणि एक बडा मासा याच्या पाठीमागे आहे। मग तो बडा नेता देखील कोण नेते आहेत ज्यांनी दादांच्या या अपघाताला कारणीभूत ठरलेत, त्यांची नावं आता पुढे येताना दिसत आहेत। मित्रांनो, शरद पवारांनी मात्र आपला गेम सावधरित्या खेळत वजीर काय असतो, राजकारणातला वजीर कसा असतो हे दाखवून दिलंय। गेल्या महिनाभरामध्ये शरद पवारांनी आपलं राजकारणावरती आणि दादांच्या मृत्यू प्रकारावरती 28 फेब्रुवारीला जे स्टेटमेंट दिलं, त्यानंतर मात्र एकही स्टेटमेंट पुढे आलेलं नाही। 1 महिना होऊन गेला, मात्र शरद पवार पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या राजकीय हालचाली घडवून आणत आहेत। यालाच म्हणतात खरं राजकारण। समोर येऊन तर कोणीही राजकारण करतं, परंतु पडद्याच्या मागे ज्या हालचाली केल्या जातात, जे राजकारण केलं जातं, हे फक्त शरद पवार यांच्याकडून शिकावं हे आता महाराष्ट्रात समजतंय। शरद पवारांना देखील माहित आहे की दादांचा घातपात झालाय, हे देखील खरंय, कारण की सगळ्यात जवळचा पुतण्या असणारा अजितदादा पवार हे मात्र आज हयात नाहीत आणि त्यांना मारणारे मात्र आज असेच मोकाट सुटलेत आणि पळत फिरतायत। त्यांच्यावरती संशय आहे, परंतु त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही। म्हणून आता शरद पवार मैदानात उतरणार आहेत। शरद पवार मैदानात उतरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय गेम करण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामध्ये काही बडे नेते देखील अडकण्याची शक्यता आहे। दादांना ते विमान कोणी दिलं, दादांना मुंबईमध्ये पुण्याला जाताना, बारामतीला जाताना लेट कोणी केलं, रात्रीची बैठक उशिरा कोणी केली, दादाला त्या विमानात कोणी बसवलं, या सगळ्या घटनांची थेट चौकशी करण्याची कल्पना आता शरद पवारांना सुचले। म्हणून एक मुख्य आरोपीच्या संशय भूमिकेत असणारे VSRचे मालक रोहित सिंग यांच्यानंतर त्यांच्या पाठीमागे कोण बडे नेते आहेत, कोण बडे मासे आहेत, हे आता शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे। ती मोहीम हाती घेतली असून रोहित पवार यांना आता यामागे मोठं यश मिळतं का हे आगामी राजकारण समजेलच। परंतु मित्रांनो, सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांनी ही सगळी गेम आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर मात्र कार्यक्रम फिट होणार
हे पहिल्यापासून सर्वांनाच माहीत होतं आणि अखेर तशाच प्रकारचा कार्यक्रम होताना दिसतोय, जाणवतोय. महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय आणि मित्रांनो, शरद पवार यांनी हे सगळं हातात घेतल्याच्या नंतर रोहित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनाही आता संशय यायला सुरुवात झाली असून दादांचा अपघात हा अपघात नसून तो घातपात आहे. त्याने देखील आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे मित्रांनो, हे महाराष्ट्रात आता कळून चुकलंय की दादांचा घातपात नाही, घातपात आहे, तर तो अपघात नव्हता. आगामी काळात त्यांची सगळ्यांची नावं रोहित पवार प्रत्यक्ष दाखवतील. हीच या घडीची सगळ्यात मोठी अपडेट सध्या पुण्यातून आपल्यापर्यंत पोहोच